नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर आज आपण असा टॉपिक बघणार आहोत ज्या टॉपिकवरती MPSCच्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न नक्कीच असतात आणि बऱ्याच मुलांना ते प्रश्न सोडवायला अवघडसुद्धा जातात. तर तो टॉपिक म्हणजे प्रोबॅबिलिटी, दॅट इज संभाव्यता मराठीमध्ये. तर आपण त्या टॉपिकचे काही काही बेसिक्स जे आहेत ते पॉईंट आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरती आपण काही काही बेसिक प्रश्न सोडवून घेणार आहोत. संपूर्ण कन्सेप्ट समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या आजच्या लेक्चरची रूपरेषा अशी असणार आहे. त्याच्यामध्ये यातील याचा परिचय प्रॉबिलिटीचा म्हणजे काय, त्याच्या मूलभूत संकल्पना जसं की नमुना अवकाश, घटनांचे प्रकार, घटनांची संभाव्यता मोजणे आणि संभाव्यतेचे नियम. ओके, तर सुरुवातीला डेफिनेशन बघूया. संभाव्यता म्हणजे काय, प्रॉबिलिटीचा काय अर्थ. संभाव्यता म्हणजे एखादी घटना घडण्याची शक्यता किती आहे याचं मोजमाप. कुठलीही घटना घडताना आपण म्हणतो की याची एखादी गोष्ट घडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, की चान्सेस किती आहेत. ओके, प्रोबॅबिलिटी म्हणजे चान्सेस ऑफ सम इव्हेंट हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग, इतकाच बेसिक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मूलभूत संकल्पना काय येतात, दोनच येतात. एक नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस, लिटरल मिनिंग केले गुगलने, आणि घटना म्हणजे इव्हेंट. ओके, या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा, इव्हेंट आणि सॅम्पल स्पेस. एखादा प्रयोग म्हणजे तुम्ही कुठलाही जर का प्रयोग, एखादा गोष्ट आपण बघतो त्याला प्रयोग म्हणूया. प्रयोगाचे सर्व संभाव्य परिणाम हे सॅम्पल स्पेसमध्ये येतात. आणि घटना म्हणजे प्रयोगाच्या अपेक्षित परिणामांच्या संचाला घटना असे म्हणतात. आता आपण एक्झाम्पलने आपण बघून घेऊया. आता एक कॉईन आहे. ओके, त्या कॉईनला नेहमी दोन बाजू असतात, हेड्स आणि टेल्स. तर ज्यावेळेस आपण तो कॉईन उडवतो वरती किंवा टॉस करतो आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणूया, तर आपल्याला नेहमी दोनच पॉसिबिलिटी मिळणार आहेत, एक तर हेड्स येईल किंवा टेल्स येईल. याच्या व्यतिरिक्त तिसरी पॉसिबिलिटी शक्य नाही आहे. तो उभा राहू शकतो असं जर तुम्ही म्हणत असाल, ते फक्त मूवीमध्ये पॉसिबल होतं. रिॲलिटीमध्ये फक्त दोनच पॉसिबिलिटी येतात, हेड्स आणि टेल्स. तर त्याची सॅम्पल स्पेस काय म्हणू शकतो आपण, त्यांचा असं काढतात, हेड्स आणि टेल्स या दोन पॉसिबिलिटी आहेत. आणि इव्हेंट, तर का तुम्ही कॅप्टन आहात आणि तुम्ही तो कॉईन टॉस केल्या म्हटला की मला टेल पाहिजे, कॉईन टॉस करून तुम्ही जर का टेल कॉल केला तर तुमच्यासाठी तो इव्हेंट स्पेस असणार आहे टेल. ओके, इतकंच आहे. सेम एखादा फासा जर तुम्ही टाकला तर त्या फाशाला किती बाजू असतात, 6 बाजू असतात. प्रत्येक बाजूवरती एक नंबर आहे, 1 2 3 4 5 6. त्याचा सॅम्पल स्पेस झाला हा. ओके, म्हणजे एखादा फासा जर टाकला तर तुम्हाला या 6 आकड्यांच्या व्यतिरिक्त कुठला आकडा येणार नाही आहे, इतकंच. आणि जर तुम्हाला त्यापैकी तुम्ही जर असा विचार करत असाल की मला 6 मिळत असतील प्रत्येक वेळेस, तर तुमचा तो इव्हेंट झाला 6चा, हा तुमचा इव्हेंट झाला. सेम पत्त्यांमध्ये, टोटल पत्त्यांमध्ये एका कॅटमध्ये किती पत्ते असतात, पत्त्यांचा एक पूर्ण संच जर घेतला तर तुम्हाला माहिती आहे की त्यात 52 पत्ते असतात. 13चे 4 ग्रुप असतात. ठीक आहे, एवढं बेसिक फक्त लक्षात ठेवा. तर 52 हा त्याचा सॅम्पल स्पेस झाला. 52 प्रकारे एखादा पत्त्यांचा कॅट तुम्ही अरेंज करू शकता. हा प्रश्न बघा काय म्हणतोय, जर आपण एक निष्पक्ष फासा टाकला तर 2 पेक्षा अधिक किती अंक येऊ शकतात. आता सॅम्पल स्पेस फक्त आपल्याला बघायची. आता टोटल सॅम्पल स्पेस किती आहे ह्याची, मगाशी आपण बघितलं 1 2 3 4 5 6. ओके, आणि 2 पेक्षा मोठे किती अंक येऊ शकतात त्याच्यामध्ये, फक्त 2च आहेत. म्हणजे 2 पेक्षा हे 2 येणार नाहीत. तर आपल्याला इव्हेंट कितीचा पाहिजे, तो 3 4 5 6. ओके, इतकंच हा प्रश्न म्हणतोय. सेम दुसरा प्रश्न, पत्त्यांच्या एका निष्पक्ष संचातून एकूण किती राजे काढता येऊ शकतात. आता टोटल किती आहेत त्याच्यामध्ये, सॅम्पल स्पेस कितीची आहे, 52 पत्त्यांची आहे. राजे किती असतात, किंग्स टोटल किती आहेत, 4 कलरचे 4 प्रकारचे 4 किंग्स आहेत. ओके, सो हेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे. किती राजे काढता येऊ शकतात, तर 4 राजे काढता येऊ शकतात. तर आता ज्यावेळेस आपण ते सर्व कन्सेप्ट बघतो त्यावेळेस आता फक्त न्यूमरिकल फॉर्ममध्ये आपल्याला ज्यावेळेस लिहायचं आहे, NE म्हणजे एखादी घटना घडण्याच्या मार्गांची संख्या, म्हणजे किती प्रकारे ती घटना घडू शकते. म्हणजे मगाशी जो आपण बघितलं की 4 प्रकारे 4 राजे आपण काढू शकतो. आणि PE घटना घडण्याची संभाव्यता, हे आपल्याला यावेळेस काढायचं आहे. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय तर आपण बघूया. आणि NE डॅश म्हणजे काय, एखादी घटना न घडण्याच्या मार्गांची संख्या, आणि PE म्हणजे एखादी घटना न घडण्याची संभाव्यता. ओके,
एखादी घटना न घडण्याच्या मार्गांची संख्या आणि एखादी घटना घडण्याची मार्गांची संख्या या दोन्ही मिळून तुमचा सॅम्पल स्पेस क्रिएट करतात. ठीक आहे, ही सगळी थेअरी झाली. सॅम्पल स्पेस तुमची काय असणार आहे, एक म्हणजे दोन्हीचं ॲडिशन जर त्यावेळेस तुम्ही कराल, त्या दोन्ही प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस तुम्ही चेक कराल त्यावेळेस प्रोबॅबिलिटी तुमची 1 येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. कुठल्या पण तुम्हाला जर कुठलाही प्रश्न विचारला, त्या प्रश्नामध्ये जर का त्यांनी प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता विचारली असेल तर त्याच्यामध्ये नेहमी प्रोबॅबिलिटी तुमची 0 ते 1 मध्ये लाय करते. ओके, 1 पेक्षा मोठी असू शकत नाही आणि 0 पेक्षा छोटी असू शकत नाही. त्यामुळे तुमचं नेहमी प्रोबॅबिलिटीची संख्या अपूर्णांकामध्ये तरी देतील किंवा पॉईंट्समध्ये तरी देतील, पण ती 1 पेक्षा मोठी कधीच नसणार आहे. ठीक आहे. संभाव्यतेचं सूत्र काय म्हणतंय, अनुकूल निकालांची संख्या. आपल्याला काय पाहिजेत, समजा आपल्याला 4 राजे पाहिजेत आणि निकालांची एकूण संख्या, टोटल निकाल किती आहेत, 52 आहे. मग तुमचं प्रोबॅबिलिटी किती झाली, 4/52. ओके, तेच तो प्रश्न मागासा. जर आपण निष्पक्ष फासा टाकला तर 2 पेक्षा मोठ्या संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे. आता याच्यामध्ये काय लागणार आहे, तुम्हाला सॅम्पल स्पेस लागणार आहे. टोटल आहे 6ची सॅम्पल स्पेस, 1 2 3 4 5 6, आणि तुमचा इव्हेंट असणारे 2 पेक्षा मोठे असणारे किती असणार आहेत, 3 4 5 6, मग टोटल 4 आकडे आहेत. ओके, सो NE अपॉन NS इज इक्वल टू टोटल इव्हेंट 4 आणि आपल्याला डिझायर्ड इव्हेंट आहेत 4 आणि टोटल इव्हेंट आहेत 6. ठीक आहे, सो आपल्या याचा आन्सर किती आलं, 2/3. ही तुमची संभाव्यता झाली, प्रोबॅबिलिटी झाली. सेम तोच मग असा प्रश्न, एक पत्ता काढला तर राजा मिळण्याची संभाव्यता किती आहे. एक पत्ता काढला तर राजा किती आहे, टोटल तुमचा NE किती आहे, 4, आणि NS किती आहेत, टोटल पत्ते किती आहेत, तर 52. ओके, हे तुमची प्रोबॅबिलिटी किती झाली, 1/13. बरोबर. इतका सिंपल प्रश्न आहे. आता ज्यावेळेस 2 वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स होतात, त्या दोन्ही स्वतंत्र प्रकारचे इव्हेंट्स होतात, तर त्यावेळेस तुमची प्रोबॅबिलिटी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची, त्याला दुसऱ्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीला मल्टिप्लाय करून टाकायचं. ओके, ज्यावेळेस 2 इव्हेंट एकमेकांच्या इररेस्पेक्टिव्ह घडत असतात, स्वतंत्र असतात एकमेकांपासून, पण त्यांची प्रोबॅबिलिटी त्यांनी विचारलेली असते. एखादा प्रश्न थ्रू आपण समजून घेऊया. फासा टाकल्यावर समसंख्या येण्याची आणि पत्त्यांच्या संचातून लाल पत्ता निवडण्याची संभाव्यता काढा. आता फासा टाकल्यावर समसंख्या येण्यासाठी NE किती असणार आहे, याचा नंबर ऑफ इव्हेंट्स, टोटल इव्हेंट्स किती असू शकतात, पहिले इव्हेंट्स काढून घेऊया, नंबर ऑफ इव्हेंट्स नंतर काढूया. इव्हेंट्स किती असतील याचे, समसंख्यांचे 2 4 6, आणि सॅम्पल स्पेस किती याची, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. सेम ह्याचे पत्त्यांच्या संचातून लाल पत्ता निवडण्याची संभाव्यता किती आहेत, तर टोटल रंग किती आहेत, 2 रंग आहेत. सो लाल रंगाचे किती पत्ते असणार आहेत त्याच्यामध्ये, 13 13चे असतात. सो 13 दुने 26, आणि सॅम्पल स्पेस कितीचा झाला, 52चा. सो त्यांनी पुढे काय विचारले, समसंख्या येण्याची आणि पत्त्यांच्या संचातून लाल पत्ता निवडण्याची संभाव्यता काढा. तर पहिली प्रोबॅबिलिटी काय काढायची, ही पहिली प्रोबॅबिलिटी काढायची, ही असणार आहे पहिली प्रोबॅबिलिटी. ही चेक करा, NE अपॉन NS किती आहे, ही 3/6. इथे किती आहे प्रोबॅबिलिटी, PB 26/52. टोटल प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस ती प्रोबॅबिलिटी काय येणार आहे, PA इंटू PB. सो ती काय येणार आहे, 3/6 इंटू 26/52. इट काय आली, 1/2 इंटू 1/2. सो 1/4 ही प्रोबॅबिलिटी झाली. प्रोबॅबिलिटी कमी कमी होत जाते या गोष्टी करण्याची. ओके, जेवढे तुम्ही त्याच्यामध्ये इव्हेंट्स ॲड करत जाताल त्यावेळेस ती शक्यता, म्हणजे ती घटना घडण्याची शक्यता कमी कमी होत जाते. पत्त्यांच्या संचातून चित्रपत्त्यांपैकी एक आणि लाल पत्ता काढण्याची संभाव्यता काढा.